महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार. आमदार अमोल मिटकरींनी दिला दुजोरा. जिथं ज्या पक्षाची ताकद असेल त्या चिन्हावरती निवडणूक लढवणार, मिटकरींची माहिती. लातूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. प्रक्रिया सुरळीतपणे राबवण्यासाठी प्रशासनाकडून 10 पथकांची नियुक्ती. मीरा भाईंदरमध्ये भाजप शिवसेना नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच. प्रताप सरनाईकांनी 3 विकासाची कामं करून दाखवावी, भाजप आमदार प्रकाश मेहतांचं आव्हान. बारामतीतल्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनाला शरद पवारांची भेट. शिबिरामध्ये AI तंत्रज्ञानावरती आधारित शेतीमध्ये करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांची घेतली माहिती. बारामतीतल्या कृषी प्रदर्शनाला 1 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची भेट. AIद्वारे उत्पन्न घेतलेले ऊस, केळी, तूर आणि कांदा ठरतायत आकर्षणाचा बिंदू. ADTचे चेअरमन राजेंद्र पवारांची माहिती. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता न आल्यामुळे लाभार्थी महिला संतप्त. वाशिममध्ये महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला घेराव घातला. गोंदियामध्ये पालकमंत्री इंद्रनील नाईकांच्या उपस्थितीमध्ये पार पडली जिल्हा नियोजन समितीची बैठक. जिल्ह्यातील समस्या जाणून घेतल्याची नाईकांची प्रतिक्रिया. बुलढाण्याच्या शेगावमध्ये 38 गावात अजूनही पाणी पुरवठा योजना नाही. केस गळती प्रकरणाला वर्ष होऊनही पाणी पुरवठा न झाल्यामुळे सरपंच संघटनेचं तहसील कार्यालयासमोर आंदोलन. गोवा मुंबईनंतर आता सोलापुरातून इंदूरसाठी देखील विमानसेवा. सोलापूर मुंबई विमानसेवेचा इंदूरपर्यंत विस्तार. सोमवार, बुधवार आणि गुरुवार अशा आठवड्यातनं 3 दिवस ही विमानसेवा उपलब्ध असेल. कांदिवली बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम पूर्ण, त्यामुळे विरार लोकल आणखी फास्ट धावणार. मुंबई सेंट्रलपासून बोरिवलीपर्यंत मेल एक्सप्रेस आणि लोकल ट्रेन परस्परांना अडथळा न बनता स्वतंत्रपणे धावणार. भंडाऱ्यातल्या डोंगरी मॉईल कंत्राटी कामगारांचं आंदोलन चिघळलं. 5 तास उलटूनही मॉईल प्रशासनाचे अधिकारी आंदोलनकर्त्यांकडे फिरकले नसल्यामुळे बावनथडी प्रकल्पातनं मॉईल खाणीला होणारा पाणी पुरवठा बंद केला. भारत न्यूझीलंडमध्ये नागपुरामध्ये उद्या पहिला T20 सामना. एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मैदानात उतरणार. नागपुरात उद्या होणाऱ्या भारत न्यूझीलंड क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळा बाजार. 650 रुपयांच्या तिकिटांची 2500 रुपयात विक्री. पोलिसांकडून एकाला अटक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.